नमस्कार मित्रांनो. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर बघा मित्रांनो, 19 डिसेंबर 2024चा हा GR आहे. काय आहे GR मध्ये ते आपण बघूया. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा GR आहे. 19 डिसेंबर 2024चा हा GR आहे. तर बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या योजना राबवण्यात येत आहेत. मित्रांनो, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत या वरील योजना राबवण्यात येत आहेत. आणि खाली बघा, माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 पासून या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण, पेन्शनची जी काही रक्कम आहे ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर पुढे बघा, शासन निर्णय क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर बघा मित्रांनो, डिसेंबर 2024 व जानेवारी 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजे बीन्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, ज्यांची नोंद डीबीटी पोर्टलवर झाली नाही त्यांना जुन्या पद्धतीने म्हणजे बीन्स प्रणालीद्वारे त्यांची पेन्शन मिळणार आहे. सदर बीन्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. तर बघा मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांची नोंद डीबीटी पोर्टलवर झाली नाही त्यांना जुन्या पद्धतीने म्हणजे बीम्स प्रणालीद्वारे त्यांचा लाभ त्यांना मिळणार आहे. आणि हा लाभ जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध असेल, म्हणजे जानेवारी 2025 पर्यंत मिळणार आहे. तर खाली बघा मित्रांनो, दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी आहे. तर अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 महिन्याचे अर्थसहाय्य हे डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो आहे 408.13 कोटी. एवढा निधीची आवश्यकता आहे आणि एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता हे पैसे तुमच्या बँकेत येण्या अगोदर तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते म्हणजे बँकेत जाऊन तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक केले नाही तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर येऊ शकणार नाही. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाची अपडेट. तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.